मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील आपल्या देवदत्त मोरे DM या नावानंच आहे. त्या ठिकाणी देखील आपण अपडेट वगैरे देत असतो. तर चॅनलला आणि इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. मंडळी, आज दोन मैदान आहेत. एक नांदोशी या ठिकाणी दुसाबैल मैदान आहे आणि किनी या ठिकाणी एक आदत एक दुसाबैल मैदान आहे. बरेच जण कमेंट किंवा मेसेज करत आहेत की या मैदानामध्ये कोण कोण पाळणार आहेत. तर मित्रांनो, आज आपणा सर्वांचा आवडता बकासूर, वादळ आणि महाराज हे आपले बकासूरच्या दावणीची तिन्ही नंदीज आज या दोन मैदानांमध्ये वेगवेगळे आपल्याला पाळताना दिसणार आहेत. कोणकोणत्या मैदानात पाळणार ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. महाराज आपल्याला आज किनी या ठिकाणी होणाऱ्या मैदानामध्ये महाराज पाळताना दिसणार आहे. आणि नांदोशी या ठिकाणी जे दुसरा मैदान होणार आहे त्या ठिकाणी कोणकोणते नंदी पाळणार आहे ते तुम्हाला त्यांचे गट नंबर आणि कोणत्या गटात पाळणार आहे ते सांगतो. नंतर या नांदोशी मैदानाचे जे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आले त्याच्यामध्ये गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 6वरती संतोष तोडकर यांच्या नावानं पाळणारा सुंदर 11-11 आपल्याला या नांदोशी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या नांदोशी मैदानाच्या गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 6वरती शाहिदबाईंच्या नावांची चिठ्ठी आहे. या ठिकाणी शाहिदबाईंची नवीन खरेदी तेजा किंवा देवा आपल्याला या ठिकाणी पाळताना दिसेल. सचिन आजारी आहे त्याच्यामुळे सचिन आपल्याला अजून एक 15 दिवस तरी पाळताना दिसणार नाही मित्रांनो. त्याचबरोबर या नांदोशी मैदानाच्या गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 5वरती जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आपल्याला मित्रांनो पाळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 4वरती विनायक शेट यांच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. या ठिकाणी विनायक शेट यांचा डायमंड किंवा दुसरा एक नंदी आहे तो या ठिकाणी नांदोशी मैदानामध्ये पाळताना दिसू शकतोय. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 6वरती मित्रांनो घोटच्या सर्जाच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे. सर्जा पळेल किंवा नाही हे मला कन्फर्म कळालं नाही आहे, पण सर्जाच्या नावानं घोटच्या सर्जाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 21मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 30मध्ये तास क्रमांक 1वरती वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने चिठ्ठी आहे. बादल देखील तुम्हाला आज पाळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या नांदोशी दुसाबैल मैदान या ठिकाणी गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 8वरती शिरसोडीकरांच्या रायफलच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. रायफल देखील तुम्हाला पाळताना दिसेल. आणि राहिला आता मेन मुद्दा म्हणजे सर्वांचे मेसेज वगैरे येत आहेत की आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर आज नक्की कुठं पाळणार किंवा पाळणार का नाही. तर मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर आज आपल्याला 100% पाळताना दिसणार आहे. आणि या नांदोशी मैदानामध्ये ज्या 3 चिठ्ठ्या बकासूरच्या नावाने निघाल्या आहेत त्या निघाल्या आहेत म्हणजे गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 4मध्ये, गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 5 आणि गट क्रमांक 51मध्ये तास क्रमांक 7 अशा 3 चिठ्ठ्या आहेत. आणि या नांदोशी मैदानामध्ये बकासूर आणि वादळ हे दोन्ही नंदी या ठिकाणी आपल्याला नांदोशी मैदानात पळताना दिसतील आणि महाराज आपल्याला किनी मैदानात पळताना दिसणार आहे. तर माझ्यामध्ये बकासूर आपल्याला गट क्रमांक 1 किंवा गट क्रमांक 3मध्येच 100% मित्रांनो थोड्यात मैदान चालू झालं पळताना दिसेल. कारण गट 1मध्ये तास 4वरती चिठ्ठी आहे आणि गट 3मध्ये तास क्रमांक 5वरती चिठ्ठी आहे आणि 51मध्ये एक चिठ्ठी आहे. त्या ठिकाणी महाराज पाळताना दिसू शकतो किंवा 1 आणि 3मध्ये नियोजन ज्या पद्धतीनं होईल तसं आपल्याला या दोन्ही नंदी आज नांदोशी मैदानामध्ये पाळताना दिसतील, बकासूर आणि वादळ. आणि पुन्हा एकदा सांगतोय, महाराज आपल्याला किनी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.